हलक्यात त्यांनाच घेतो जे हलक्या असतात, आपण हलके नाही आहेत. आणि माझं काही घर भरत नव्हतं या गोष्टी. मी जॉब करता करता ह्या गोष्टी केलेल्या आहेत. ते आपल्या बापजाद्यांमध्ये कोणी ॲक्टिंग फील्डमध्ये नव्हतं आणि आपला काय असे वडील काय इंडस्ट्रीमध्ये डिरेक्टर कोरिओग्राफर आहे, कोणी नाही की लिंक लावून घसवतील ह्याच्यात. आपण गरिबाची पोरं, आपण लाईनीत लागूनच पुढे येणार. आम्ही तालुका मुळशीमधले आहेत. भाई मी गावाला जातो, भात पण लावतो, आमच्या शेतात इंद्रायणी पण पिकतो, फक्त मी त्याचं सोशल मीडियावरती टाकत नाही काय. आणि लोक म्हणतात तुला कधी शेतात काम केलंयस का? केलंय मित्रा, खूप डेंजर असतात चिखलामध्ये भात लावणं, गुडघ्या इतका चिखल असतो शेतात. तर एकदा जाऊन पहा तुम्ही, जे कमेंट करतात ना त्यांनी जाऊन पाहिलं पाहिजे. माझी लय फसवणूक होती, आता रिसेंटली पण झालेली आहे माझ्या 2-3 जागी फसवणूक. पेमेंट्स बाबतीतच होतात ते फसवणूक. लोक माझ्यावर 2 शब्द गोड बोलले की मी एकदम येडा होऊन जातो. फेमस होणं खूप सोपी गोष्ट आहे, मी सांगतो तुम्हाला. पण तुमचं फेम टिकून राहणं, तुमच्यावरती लोक प्रेम करत राहणं, हे खूप अवघड आहे. कमेंट्स करणं ना घरी बसून खूप सोपं असतं, एखाद्याला बोलणं खूप सोपं आहे, पण तो रिअल लाईफमध्ये काहीतरी फेस करत होता म्हणून त्याने पुढचं पाऊल उचललं आणि तो आज इथे नाही आहे, या जगातच नाही आहे, तो गेला. आणि त्या गेल्यानंतर जे तुम्ही प्रेम दाखवलात ना, ते जर त्याला आधी दाखवलं असतं तो कदाचित आज राहिला असता. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मीडिया टॉक मराठीवर शिवबाचं नाव नावाचं अप्रतिम गाणं आपल्या सगळ्यांच्या भेटीला आले आणि त्यानिमित्ताने माझ्यासोबत विशाल आणि बनी आहे. मी तृप्ती नाही म्हणणार कारण ती आमच्यासाठी बनीच आहे. सगळ्यात ते सगळं कसे आहात दोघं जण? खूप मस्त. बरं, महाराजांचं नाव घेतलं ना की आपली कुठली ना कुठली तरी आठवण असते लहानपणीची, जी ताजी होते. मला आठवतं की माझ्या गावाला चौकामध्ये महाराजांचा एक मोठा पुतळा होता, मला तो आठवतो. तुमच्या डोळ्यासमोर कोणत्या कोणत्या आठवणी येतात महाराजांचं नाव घेतल्यानंतर? सर्वप्रथम माझ्यासमोर तर इतिहासच येतो. अभ्यास अभ्यास अभ्यास. आणि तेव्हा आपण जेव्हा अभ्यास करायचो ना तेव्हा फक्त असं वाटायचं की नाही का वाचतोय. पण आता जेव्हा तेवढी मॅच्युरिटी आली तेव्हा कळलं की महाराज काय होते, महाराजांनी किती आपल्यासाठी काय काय केलंय. त्यामुळे माझ्यासाठी सगळ्यात मोठी आठवण तर तीच आहे. माझ्यासाठी सगळ्यात मोठी आठवण, आणि जिथून लहान मुलांना एवढं माहीत नसतं की महाराज कोण होते, अजून त्यांनी काय केलंय. फक्त दिवाळीच्या वेळेस आपण जे किल्ले बांधायचो ह्याच्यातनं पहिली आवड निर्माण झाली. अरे आपण हे बांधतोय नक्की हे काय, ह्याला किल्ला म्हणतात, ठीक आहे, हे दिवाळीलाच का बांधले जातात. तर मला किल्ले बनवायला खूप आवडायचे आणि मी आमच्या एरियात बनवायचो, पण माझ्या मित्रांचे पण मीच बनवायचे, कारण मला किल्ल्यांच्या पायऱ्या बनवायला खूप छान यायच्या. तर त्याच्यापासूनच एक आवड निर्माण झाली महाराजांचा इतिहास जाणून घ्यायची. आणि महाराजांना जवळून बघता आलं, ह्या गोष्टी समजून घेताना की आपले महाराज होते नक्की कसे. मला या आपल्या गाण्यामधला शेवटचा जो सीन आहे ना तो खूप जास्त आवडला, जो सील आउट मधला आहे. म्हणजे त्याला मला वाटतं की निसर्गाची पण तेवढी साथ हवी होती. तर असे बरेचसे सीन असतात जे होता होईस तर फार मुश्किल होतं, म्हणजे अगदी नाकास नऊ येतं असं म्हणतो ना तसं होतं. तर असा एखादा कुठला सीन होता का शूट करताना की बाबा फार दमछाक झाली, होतच नाहीये, की सगळं असं सोपं झालेलं? नाही, सगळं सोपं झालं शूट, कारण प्री प्लॅन खूप आम्ही केलं होतं गाण्यावरती. एवढ्या मोठ्या लेवलचं गाणं करायचंय आणि मॅनेजमेंट नाही करायचं असं थोडीच आहे. आपण प्रॉपर सगळं मॅनेज करूनच केलं, म्हणून शूटमध्ये कुठंच अडथळा नाही आलेला. कारण मी 4 वेळा म्हणतोय खूप मोठ्या लेवलला गाणं शूट केलंय. जाऊन खरंच बघा बिग हिट मीडियावरती, त्यावेळेस तुम्हाला कळलं मी असं का म्हणतो. बरं, आम्ही पाहिलंय की ही रहाटानी पाणी काढते विहिरीमधनं, तू आहेस लाकूड तोडतोय. तुम्ही खऱ्या आयुष्यामध्ये गावाला जाऊन अशी अंग मेहनतीची कामं कधी केली आहेत का, की ही शूटच्या निमित्तानेच आली आहेत? 100% हो केली आहेत. मी कोकणची आहे आणि तिथे पाणी जास्त असलं, दिसत जरी जास्त असलं तरी घरामध्ये नसतं आणि विहिरीमधनं काढून आणावं लागायचं. सो तो सीन खरंखरच्या लाईफमध्ये पण तिथे होतोच. आणि सगळ्यांना माहिती आहे आम्ही तालुका मुळशीमधले आहेत. आमच्या तालुक्यातनं अख्ख्या महाराष्ट्राला इंद्रायणी तांदूळ जातो. तर सगळ्यांना वाटतं माझ्या राहणीमानावरनं की मला काही येत नाही. भाई मी गावाला जातो, भात पण लावतो, आमच्या शेतात इंद्रायणी पण पिकतो, फक्त मी त्याचं सोशल मीडियावरती टाकत नाही काय. आणि लोक म्हणतात तुला कधी शेतात काम केलंयस का? केलंय मित्रा, खूप डेंजर असतं चिखलामध्ये भात लावणं, गुडघ्या इतका चिखल असतो शेतात. तर एकदा जाऊन पहा तुम्ही,
जे कमेंट करतात ना त्यांनी जाऊन पाहिलं पाहिजे आणि केलं पाहिजे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो. महाराजांच्या मागे सई राणे साहेबांचा हात होता. तुझ्या आयुष्यात पण एक आऊ partner साहेबांचा आहे. होता. आऊ Actually, साहेबांचा सुद्धा होता. आणि एक पार्टनर खूप महत्वाचा असतो आपल्या लाईफमध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी, आणि ही खूप आधीपासून तुझ्या सोबत आहे. सो असा कुठला प्रसंग आहे का की जिथे ज्यासाठी तुला थँक्यू म्हणावं असं वाटतं हिला, की ही होती म्हणून तारलं मला? सगळ्याच गोष्टीसाठी थँक्यू म्हणतो मी बनीला. कारण मी खूप वेळा बोललोय बनी माझ्यासाठी लकी चार्म एकदम, की प्रत्येक गोष्ट. आणि बनीची एक गोष्ट मला खूप भारी वाटते, बनीला दूरदृष्टी खूप भारी. म्हणजे माझा काय असा विषय, मी लोकांच्या बोलण्यात लगेच भरळून जाऊ शकतो. म्हणजे खूप वेळेस असं होतं माझ्यावर, माझी लय फसवणूक होती. आत्ता रिसेंटली पण झालेली आहे माझ्या 2-3 जागी फसवणूक. पेमेंट्स बाबतीतच होतात ते फसवणूक. लोक माझ्यावर 2 शब्द गोड बोलले की मी एकदम येडा होऊन जातो आणि मी चल जाऊ दे करून टाकू. तर बनीला ह्या गोष्टी माहिती असतात की इथं जाऊन तुला धोका भेटणार आहे आणि इथं अशा गोष्टी होऊ शकतात. तर ही गोष्ट खूप भारी आहे आणि या गोष्टी प्रत्येक वेळेस मला ती सजेस्ट करत असते. मी प्रत्येक वेळेस माती खात असतो. एक्झॅक्टली जसं त्याने सांगितलं, मी कायम त्याला पुढे काय घडणार आहे ना ते सांगत असते. विशाल, हे घडू शकतं तुझ्यासोबत, आणि तो तेव्हा लक्ष नाही देत. त्याच्या मे बी म्हणजे तो खूप वेगळा आहे, त्याचा स्वभाव खूप वेगळा आहे. तो खूप हळवा पण आहे आणि मी पण आहे असं नाही, पण दोघांच्या बाबतीत असं होतं की तो पण मला कधी कधी सजेस्ट करतो खूप चांगल्या गोष्टी की तुझ्यासोबत असं असं होईल कदाचित. बट मी त्याच्यासोबत जितकं पण केलंय, म्हणजे जितकं त्याला सांगितलंय ते नंतर खरंच ठरतं, हे कायम होतं. आता तरी प्रॅक्टिकली विचार करतो, हो. इमोशनली विचार करतो, हा. एवढाच फरक आहे बस. पण गाडी रुळावर आहे, यामुळे एक इमोशनल आहे, एक प्रॅक्टिकल आहे, छान चाललंय. बरं, आपल्या या गाण्यामध्ये आम्ही पाहिलंय की महाराज आणि प्रजा यांच्यातलं अतूट नातं कुठेतरी दिसतंय, की ते त्यांच्यातलं प्रेम असेल किंवा माया असेल, सगळं काही छान वाटतंय. तुम्ही पण इतके यशस्वी झालेत, तुमचे पण फॅन्स आहेत, प्रेक्षक आहेत जे तुमच्यावर खूप प्रेम करतात. एखादा अशी आठवण आहे का की फॅन मुमेंट म्हणतो आपण ज्याला, जी तुम्हाला आता सांगायला आवडेल? खूप गोष्टी आहेत अशा की लोकांनी एवढं प्रेम दिलं ना आतापर्यंत ह्या 4-5 वर्षामध्ये की शब्दात नाही मांडता येणार. आणि असं एका व्यक्तीचा प्रसंग नाही सांगू शकत, असे खूप प्रसंग आहेत. आणि सगळ्यांचंच खरंच मनापासून धन्यवाद आहे की 4 वर्ष. तुम्हाला माहिती आहे का, मी आज एक गोष्ट बोलतो, फेमस होणं खूप सोपं आहे. आजकाल लोक म्हणतात की इन्स्टाला कोणीही फेमस होऊ शकतं. फेमस होणं खूप सोपी गोष्ट आहे, मी सांगतो तुम्हाला. पण तुमचं फेम टिकून राहणं, तुमच्यावरती लोक प्रेम करत राहणं, हे खूप अवघड आहे. तर हे जे करू शकतं आणि ही जी लोक प्रेम करत राहतात, सगळ्यात महत्त्वाचं त्या लोकांना सेल्यूट आहे माझा, की 4 वर्ष एका व्यक्तीवरती, एका जोडीवरती एवढं प्रेम देणं, ही खूप मोठी गोष्ट असते. बरं, आत्ता रील्स बनवणं असेल किंवा गाण्यांमध्ये अभिनय करणं असेल, याला तुम्ही करिअर म्हणूनच पाहता का? सध्या तुम्ही ते फुल टाइम प्रोफेशन म्हणूनच त्यात आहात का दोघंही जण? ॲक्च्युली बघायला गेलं तर आमची स्टार्टिंग ही टिकटॉक वगैरेपासून झाली, आणि तेव्हा ना असं होतं की फॅन आहेत, बापरे आपले पण फॅन, असं वालं फील होतं. आणि मग आपण जे काम करतोय ते त्यांच्यापर्यंत पोचतंय, ते त्यांना आवडतंय, ते त्याच्यातनं काहीतरी शिकतायत, त्याच्यातनं आदर्श घेत आहेत. आता खूप गोष्टी अशा झाल्या की ह्याचे ओन व्हॉइस व्हिडिओ असू देत, माझे असू देत, किंवा बाकीच्या गोष्टी गाण्यांमधनं काही लोकांसोबत ना आपण इमोशनली अटॅच होतो. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की पर्सन टू पर्सन अटॅच होणं. कोणीतरी आपल्याकडनं ते एक्सपेक्ट नाही करत आहेत कोणती गोष्ट, पण आपल्यावरती प्रेम करतात, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही कदाचित आम्ही रोज मांडत नसू किंवा सांगत नसू, पण आमच्या मनात तुमच्यासाठी खूप आदर आहे, खूप रिस्पेक्ट आहे आमच्या प्रत्येक फॅनसाठी. आणि थँक्यू सो मच म्हणेल त्या सगळ्यांनाच की तुम्ही नेहमी आम्हाला सपोर्ट करता, इतकं प्रेम देता. तर बऱ्याच लोकांच्या आयुष्यात ती 4 माणसं असतात ज्यांना एकच प्रश्न पडलेला असतो आणि ते आपल्या आईबाबांना जाऊन विचारतात, तुमचा मुलगा किंवा मुलगी काय काम करते? तर अशा वेळेला आपल्या आईबाबांकडे एक व्यवस्थित उत्तर असणं खूप गरजेचं असतं. ज्या वेळेला तुम्ही या प्रोफेशनमध्ये आहात त्यावेळेला तुम्ही तुमच्या घरच्यांना कसं पटवून दिलं, किंवा तुम्हाला फरक पडतो का की लोक काय म्हणतात याने? कारण की आता हे फुल टाइम खूप छान करिअर म्हणून तुम्ही ग्रो करताय, पण अगदी सुरुवात असते तेव्हा लोक फार हलक्यात घेतात, तेव्हा याच्याकडे करिअर म्हणून कोणी पाहत नाही. आत्ता सगळे बघतायत, पण एक फेज होती जेव्हा नाही पाहायचे, तर त्या वेळेला तुमच्या घरच्यांनी कसं फेस केलंय किंवा तुम्ही घरच्यांना कसं सांगितलंय, किंवा तुमच्याकडे असे आले आहेत का लोक की काय करतात हे?
हलक्यात त्यांनाच घेतो जे हलके असतात. आपण हलके नाही आहेत. मी हे टाइमपासवरही चालू केलं होतं. माझ्या खूप इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलंय. आणि माझं काही घर भरत नव्हतं या गोष्टी. मी जॉब करता करता ह्या गोष्टी केलेल्या आहेत. कारण आवड होती, ॲक्टिंग करायची आवड होती. आपल्या बापजाद्यांमध्ये कोणी ॲक्टिंग फील्डमध्ये नव्हतं. आणि आपला काय असे वडील काय इंडस्ट्रीमध्ये डिरेक्टर कोरिओग्राफर आहे, कोणी नाही की लिंक लावून घसवतील ह्याच्यात. आपण गरिबाची पोरं, आपण लाईनीत लागूनच पुढे येणार. ह्या गोष्टीमुळे आम्हाला एक छोटासा प्लॅटफॉर्म भेटला. त्याच्यावरनं आम्हाला माहिती आहे इथून आपलं काय होणार नाही, पण आपल्या मनोरंजनासाठी आपण चालू केलं. त्याच्यातनं लोकांना ते आवडलं गेलं. आणि मी तुम्हाला सांगतो, जसं सगळे म्हणतात की फेमस होणं सोपं आहे, हां फेमस पण तोच होतो ज्याच्यात काहीतरी स्पार्क असतो. म्हणजे आता इंस्टाग्रामवरती इकडं तिकडं बघू शकता, खूप लोक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. आज ती लोक फेमस आहेत, पण त्याच्यात काही ना काहीतरी स्पार्क आहे, वेगळं पण आहे. काही काही येड्यागत करतात, पण ते येड्यागत करतोय म्हणून तर फेमस आहे. आणि दुसरी गोष्ट, जॉब करून हे करायचो. आणि काय होतं, पहिल्यापासून फॅमिलीच्या आपल्यावरती जबाबदारी असल्यामुळं घरच्यांना कधी कन्व्हिन्स करायची गरज नाही लागली. कारण जे काय केलं ते आपण केलेलं आहे. आणि ह्याच्यातनं ज्यावेळेस ग्रो झालो त्यावेळेस आपण ते काम सोडून हे करायला लागलो. तर आता गर्वाने आमच्या घरचे सांगतात दोघांच्या पण की माझा मुलगा ॲक्टर. बरं, कॉन्टेंट क्रिएटर किंवा इन्फ्लुएन्सर असणं याच्याकडे ना बऱ्याचदा फेम म्हणून बघतात किंवा म्हणतात वा ह्यांचं लाईफ किती मस्त आहे, किती फेम आहे यांच्याकडे, किंवा ॲक्टर लोकांना सहज यांना भेटता येतं. म्हणजे हे सगळं या दृष्टीने बघितलं जातं. पण तुमच्या लाईफमध्ये सुद्धा ह्या मागची पण एक बाजू असते की तुम्हाला पण खूप गोष्टींचा स्ट्रगल डे टू डे लाईफमध्ये करावा लागतो. सो तो काय असतो? कारण की फक्त आम्ही पाहताना तर खूप लाखो व्ह्यूज, मिलियनमधले व्ह्यूज बघतो किंवा तुम्हाला भेटणारे चाहते बघतो. पण काही लोकांचं असंही म्हणणं असतं की काय म्हणजे एवढं फेमस आहे सगळं आहे, पण काहीतरी असतं यार की तुमचा पण स्ट्रगल असतो. तर काय कठीण काय असतं इन्फ्लुएन्सर असण्यामध्ये किंवा कॉन्टेंट क्रिएटर असण्यामध्ये कठीण काय आहे? त्याच्यामध्ये कठीण म्हणायला गेलं तर असं असतं की आपण जे दिसतो किंवा जे व्हिडिओज आम्ही टाकतो तुम्हाला फक्त तेवढंच माहिती आहे की ही अशी आहे ती तशी आहे. पण रिअल लाईफमध्ये खूप कमी लोकांना माहिती आहे. जे आपली जवळचे आहेत किंवा आपल्याला रेग्युलर भेटतात त्यांना आमचा स्वभाव माहिती असतो, मुळात आम्ही कसे आहोत हे माहिती असतं. आणि मला असं वाटतं की सगळ्यांना जे दिसतं त्याच्यावरती विश्वास न ठेवता किंवा त्यांच्यावरती, आता आपण बोलतो ना की आता एक किस्सा सांगते की इंस्टाग्रामवरती खूप दिवसापूर्वी एक मुलगा व्हिडिओज करत होता आणि तो मे बी गे असू शकतो आणि त्याच्यावरती खूप लोकांनी रोस्ट केलं, त्याला खूप कमेंट्स केल्या. कमेंट्स करणं ना घरी बसून खूप सोपं असतं, एखाद्याला बोलणं खूप सोपं आहे, पण तो रिअल लाईफमध्ये काहीतरी फेस करत होता म्हणून त्याने पुढचं पाऊल उचललं आणि तो आज इथे नाही आहे, या जगातच नाही आहे, तो गेला. आणि त्या गेल्यानंतर जे तुम्ही प्रेम दाखवलात ना ते जर त्याला आधी दाखवलं असतं तो कदाचित आज राहिला असता. सो तुम्ही जेव्हा एखाद्याला बोट दाखवता किंवा एखाद्याबद्दल वाईट बोलता, कमेंट करता, तर ते न करता त्याच्यावरती थोडंसं गोड बोला की समोरचा कदाचित त्या फेजमधनं बाहेर येईल तुमच्या त्या गोड बोलण्याने, असं मला वाटतं. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स असतात, कोणच असं नाही आहे जे खुश आहेत असं मला तरी वाटतं. विचार काय आहे, दुखरी बाजू काय आहे एक इन्फ्लुएन्सर किंवा कॉन्टेंट क्रिएटर असणाऱ्या व्यक्तीची? आम्हाला तर तेवढा वेळच भेटत नाही की व्हिडिओज बनवायचा. आमचं मेन सगळ्यात जास्त फोकस आहे की मराठी अल्बम सॉंग्सला खूप वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करायचं. आणि ह्या गोष्टीवरतीच आम्ही जास्त फोकस करतो. जो पण काय कंटेंट बनवतो, जे पण काय बनवतो ते गाण्यांसाठी बनवतो. आज गाण्यांचा पण कॉन्टेंट बनवायला खूप वेगळी मेहनत लागते. ते जे डोक्यात विचार केला आहे तो व्हिडिओमध्ये उतरवणं पण ही अवघड गोष्ट आहे. तर ह्या गोष्टींमुळे तुम्ही पाहिलं असेल माझ्या इंस्टाग्रामवरती की मी जास्त एवढ्या व्हिडिओज टाकत पण नाही सध्याला, कारण ह्या शूट्समुळे ना टाईम भेटत नाही. आणि काय होतं, एक गाणं बनायला 2 दिवस लागतात फक्त शूटला, पण ते शूटचे 2 दिवस असतात. त्याच्या अगोदरचे 15-20 दिवस जी मेहनत असते त्या गाण्याच्या मागची ती खूप वेगळी असते आणि नंतरची पण खूप जास्त असते. हो, प्रमोशन्स आता आम्ही पाहतोय किती वेळ थांबून तुम्ही इंटरव्ह्यू देताय किंवा तुम्हाला संपूर्ण दिवस थांबायचा आहे इंटरव्ह्यू द्यायला. खूप साऱ्या शुभेच्छा आहे तुम्हाला. मला वाटतं की प्रेक्षकांनी नेहमी साथ दिली आहे, या वेळेला सुद्धा आणखी देणार आहेत. खूप छान प्रतिसाद आलाय, अजून येणार आहे. मला वाटतं तुम्ही एकदा प्रेक्षकांना विनंती करावी की त्यांनी या गाण्याला तितकंच प्रेम द्यावं. तर सगळ्यांना मी जसं स्टार्टिंगला सुरुवातीला सांगितलं की बिग हिट मीडिया, इथं दिसतं तुम्हाला बिग हिट मीडिया या यूट्यूब चॅनलवरती शुभाचं नाव हे गाणं आलेलं आहे.
आणि गाणं नक्की पहा. लवकरच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते 19 फेब्रुवारी आणि आत्ता आमच्या स्पर्धा पण चालू आहेत रील्सच्या. रील्स बनवा, जास्तीत जास्त आम्हाला टॅग करा. 10 विनर्स काढणार आहेत आम्ही आणि त्या 24-25 तारखेला ते विनर पण घोषित करणार आहे. तर जावा पटकन इंस्टाग्रामवरती शिवबाज नाव सर्च करा आणि एक रील्स बनवा. आणि यूट्यूबला सुद्धा नाव सर्च करा शिवबाचं नाव आणि खूप खूप शेअर करा, खूप लाईक करा, खूप कमेंट्स करा, सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनलला आणि असंच भरभरून प्रेम आमच्यावरती आणि गाण्यांवरती करत राहा. थँक्यू.